नवी मुंबईतील मानापमान नाट्य फडणवीसांच्या दरबारी, भाजप आमदार मंदा म्हात्रे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसमधील अंतर्गत वाद विकोपाला. धानोरकर गट वेगळा गट स्थापन करण्यासाठी नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले. सामना अग्रलेखातून ऑपरेशन टायगरवरून सरकारवर सडकून टीका. पुन्हा शिवसेना तोडू अशा वल्गना भाजपाकडून सुरू असल्याचं म्हणत सुनावले खडेबोल. येत्या 19 जूनला शिवसेना उभाटाचा वर्धापन दिन. पक्षफुटीच्या चर्चेवर ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. किती खासदार उपस्थित राहणार याची चर्चा शिगेला. कर्जमाफीच्या मागणीसाठी संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची ट्रॅक्टर रॅली. अटी शर्ती नको, कर्जमुक्ती हवी असं म्हणत अंबादास दानवेंसह शिवसैनिक आक्रमक. अशोक खरातच्या पत्नीला कोर्टाचा दणका. शिर्डीतील जमीन व्यवहार प्रकरणी कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी आता 20 जूनला निकाल. सर्व आरोपींना 20 जूनला कोर्टात हजर राहण्याचे आदेश. टेलिग्राम ॲपवरती देशात तात्पुरती बंदी. नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर NTA कडून टेलिग्राम ॲपवर बंदी. पावसानं ओढ दिल्यामुळे मुंबईकरांवरती वाढलं पाणी कपातीचं संकट. 20 जून नंतर पाणी कपातीमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांचा संशयास्पद मृत्यू प्रकरणानं गंभीर वळण घेतलेला आहे. बोरसे यांच्या मृत्यूला वाळू माफिया आणि पोलीस जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री अतुल सावे आणि आमदार प्रशांत बंब यांनी बोरसे कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. मान्सूनचं आगमन लांबल्यानं वनविभागानं ताडोबा, अंधारी, पेंच, बोरसह राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्पातील कोर क्षेत्रातील जिप्सी सफारी 30 जूनपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. यापूर्वी ही सफारी 15 जूनपासून बंद होणार होती. 30 जूनपर्यंत ऑनलाईन बुकिंग देखील पूर्ववत सुरू राहणार आहे. जळगावच्या भुसावळ विभागात कपाशी आणि मक्याचं क्षेत्र घटून कडधान्य आणि सोयाबीनच्या लागवडीत वाढ होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. पाण्याची उपलब्धता कमी राहण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकरी उडीद, मूग, तूर आणि सोयाबीनसारख्या कमी कालावधीत आणि कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांकडे वळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे यंदा खरीप हंगामात पीक पद्धतीचं चित्र बदललेलं दिसू शकतं. रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख इथे मधलीआळी गुरुवाडी या परिसरातील विहिरीवरील जाळीमध्ये 5 ते 5.5 फूट लांबीचा नाग अडकला होता. यावेळी नागाची सुटका करत त्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलं. यावेळी धाडसी कामगिरी केल्याबद्दल सर्पमित्र राजा गायकवाडचे सर्वत्र कौतुक होत आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर मुरबाड मार्गावर भीषण अपघात झाला. शेंद्रुण येथील वळणावर अलिबागहून नाशिककडे जाणारी ट्रॅव्हल मिनी बस रस्त्याखाली गेल्यानं हा अपघात झाला. पहाटे झालेल्या या दुर्घटनेत चालकाचा मृत्यू झालाय तर 3 प्रवासी गंभीर जखमी झालेत. बसमध्ये एकूण 16 प्रवासी प्रवास करत होते. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील अजगोली समुद्र किनाऱ्यावर समुद्राच्या पाण्याला अचानक सोनेरी रंग आल्याचा प्रकार समोर आलाय. या अनोख्या बदलामुळे स्थानिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. समुद्राच्या काही भागात गडद सोनेरी रंग तर काही ठिकाणी पाणी काळवंडल्याचं दिसून येतंय. कोकणातील भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 6 जून रोजी तळ कोकणात दाखल झालेल्या पावसानं दडी मारल्यानं भात पेरणी थांबल्याचं दिसून येत आहे तर काही शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या अखेरीस भात पेरणी केली होती. मात्र पाऊस न झाल्यानं भात रोप करपू लागलेली आहेत आणि त्यामुळे कोकणातील भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय. राज्यातील 10वी आणि 12वी पुरवणी परीक्षा आजपासून सुरू होते. मुंबई विभागात 12वीसाठी 30,270 तर 10वीसाठी 10,097 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निर्देशानंतर मुंबई विभागीय मंडळानं या पुरवणी परीक्षेसाठी जय्यत तयारी केली आहे. 12वीकरता 87 परीक्षा केंद्र तर 10वीसाठी 71 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहे. म्हाडाच्या 2,640 घरांच्या लॉटरीसाठी प्राप्त दावे हरकतींची छाननी करून आज दुपारी 3 वाजता लॉटरीसाठी स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. लॉटरीसाठी 75,366 अर्ज प्राप्त झाले असून प्रति सदनिका सरासरी 28.54 अर्ज प्राप्त झाले.
यंदा वेळेपूर्वी अंदमानात दाखल होऊन वेगानं वाटचाल करणाऱ्या मान्सूनला अचानक ब्रेक लागलाय. भारताच्या बहुतांश भागासह महाराष्ट्रात मान्सूनच्या वाटचालीत अनपेक्षित खंड पडला असून जूनच्या मध्यापर्यंत देशपातळीवर पावसाचं प्रमाण तब्बल 64% कमी झालंय, तर महाराष्ट्रात ही तूट 79% पोहोचलेली आहे. अद्याप आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवेसाठी सज्ज होण्याच्या अंतिम टप्प्यात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानं जागतिक स्तरावर मोठी कामगिरी नोंदवली आहे. आर्किटेक्चर आणि डिझाईन क्षेत्रातील प्रतिष्ठित प्रिक्स वर्सायल्स या 2026 पुरस्कारासाठी जाहीर करण्यात आलेल्या जगातील सर्वात सुंदर विमानतळांच्या यादीत नवी मुंबई विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे. राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या 10% हंगामी भाडेवाढीला आणखी 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यभरातील प्रवाशांना आता 15 जुलै 2026 रोजी मध्यरात्रीपर्यंत वाढीव भाडेदरानंच प्रवास करावा लागणार आहे. इंधनाच्या वाढत्या किमती आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झालेली वाढ यामुळे महामंडळाचा खर्च वाढल्यानं भाडेवाढ कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील विविध महापालिकांच्या बस सेवा एका छताखाली आणण्यासाठी नगरविकास विभागानं टास्क फोर्स आणि अभ्यास गटाची स्थापना केली आहे. या माध्यमातून बस मार्गाचं सुसूत्रीकरण, एकसमान वेळापत्रक, तंत्रज्ञानाचं एकत्रीकरण, सामायिक तिकीट व्यवस्था आणि भाडं संरचनेमध्ये सुसंगती आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. धाराशिवमध्ये गावठी पिस्तूल आणि काडतुसं दुचाकीवर नेऊन चाललेल्या दोघांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली. बेंबळी ते धाराशिव रोडवरील साळुंखेनगर कमानीजवळ पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं थरारक सापळा रचून दोघांना बेड्या ठोकल्या. आरोपींच्या ताब्यातून 4 अत्याधुनिक गावठी पिस्टल आणि 3 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. रेशनचं धान्य आणि पोषण आहाराचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात 3घांना अटक करण्यात आली असून रॅकेटचा मुख्य सूत्रधार माजी नगरसेवक कलीम छोटू कुरेशी हा अद्याप फरार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. शहरात महायुतीची बैठक पार पडली होती, तर आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. संभाजीनगर जालना मतदारसंघातील महाविकास आघाडीतील आमदार, खासदार आणि मतदार मोठ्या संख्येनं या बैठकीला उपस्थित असतील. वेदांत बंडगर यांच्या खुनातील मुख्य सूत्रधार निलेश विठोबा गडदे याला आज जिल्हा न्यायालयासमोर पोलिसांनी हजर केलं. त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यानं गोळीबाराची कबुली दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह 2 संशयितांची नावं पुढे आली आहेत. सोलापूर विधान परिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्याकडून सदस्यांच्या भेटीवर जोर देण्यात आलाय. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये वैराग नगरपंचायत येथील भूमकर गटानं महायुतीला पाठिंबा दिलाय. पावसानं ओढ दिल्यानं मुंबईच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होते आहे. मुंबईतील धरणातील पाणीसाठा अवघा 10% आलाय. पावसानं अशीच ओढ दिली तर मुंबईत 20 जूननंतर पाणीकपात वाढण्याची शक्यता आहे. सध्या बांधकाम, स्विमिंग पूल, क्लबच्या पाणी वापरावर निर्बंध घालण्यात येणार आहेत. 15 जूनचा धरणातील पाणीसाठा अप्पर वैतरणा, मोडकसागर 39,823 इतका आहे.